मागच्या मॅचमध्ये जशी जेमिमा रॉड्रिग्स चर्चेत आली तशीच या मॅचमध्ये देखील चर्चेत आलेली खेळाडू आहे शेफाली वर्मा. शेफाली वर्माने या मॅचमध्ये मैदानात गाजवलं. वर्ल्ड कप फायनलमध्ये तिचं फक्त 13 रन्सने शतक चुकलं, पण तरीही तिच्या खेळामुळे देशभरात तिची चर्चा होते. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड कप फायनल नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये झालं. भारतीय संघात शेफालीला ओपनिंग करण्याची संधी मिळाली, कारण मेन ओपनर दुखापतीमुळे बाहेर होती आणि या संधीमुळे शेफालीने मैदानावरच फटकेबाजीचा जल्लोष केला. तिने फक्त 78 बॉल्समध्ये 87 रन्स केले, त्यात 7 4 आणि 2 सिक्सर होते. सुरुवातीपासूनच ती जबरदस्त टचमध्ये होती. लोकांना वाटलं की आज तिचं शतक पूर्ण होईल, पण दुर्दैवानं 13 रन्सने तिचं शतक हुकलं. तरी सुद्धा तिने एक वर्ल्ड रेकॉर्ड केला. वर्ल्ड कप फायनलमध्ये सर्वात कमी वेगाने हाफ सेंचुरी करणाऱ्या फलंदाजांमध्ये ती दुसऱ्या क्रमांकावर आली. वय फक्त 21 वर्ष आणि काही महिन्यांचा अनुभव, पण एवढ्या कमी वयात असा पराक्रम करणं म्हणजे भारीच आहे. पुढे कोणाला हा रेकॉर्ड मोडायचा असेल तर त्याला तिच्यापेक्षा कमी वयात आणि त्याहूनही जलद हाफ सेंचुरी करावी लागेल. थोडक्यात सांगायचं तर शतक नाही मिळालं तरी शेफालीचं नाव आताच्या सामन्यात सगळ्यात जास्त गाजलं. तिचा तो आत्मविश्वास, फटकेबाजी आणि आक्रमक अंदाज पाहून सगळ्यांनाच वाटलं की हीच खरी भारताची गेम चेंजर आहे.